बाईसाहेब पर तुम्ही एवढे आरामात कशा काय? तुम्हाला काहीच कसं टेन्शन नाही? अहो साहेबांनी रानात त्याला हुडकायची समधी जबाबदारी तुमच्यावर टाकली ना हो? त्यांना काय जाते जबाबदारी द्याया? आणि तसं पण चंदा, आम्हाला काय वाटतं माहिती का, जे काम करून आपला टाइम आणि आपली शक्ती वाया जाणार असेल ते काम करून काय उपयोग आहे? हा, एक नंबर. म्हणूनच मी कधी काम करत नाही. माहिती की आम्हाला, आम्ही काय आज ओळखतोय तुला? हे बघ, ह्यो कसा पळतोय. वहिनी साहेब. वय वय चालतंय. वहिनी साहेब, काय झालं हो गोदाक्का? राणा कुठंच नाही. अरे देवा, गोदाक्का हो, आम्ही पण माणसं पाठवली पण राणा भाऊजींचा काहीच पत्त्या नाही बघा. कुठं असतील होते? काय करायचं आपण आता? आपण जाऊन मामांजींना सांगूया का? होय जी, चालेल की. चल. साहेबराव, अरे खा की चारा. राणा नाही म्हणून तू तोंड लाव ना वय. अरे बाबा, आम्ही बी शोधून शोधून दमलोय. तू दोस्त आहे ना व त्याचा, तू शोधशील त्याला. असो ना, दाव सोडा. सूरज, गाडी काढतो. गोदक्का, सुनबाई, पाहुण्यांनो ध्यान ठेवा जरा. आलोच आम्ही. येऊ दे वाघरू. धावतो पैलवानाचा हात काय असतो ते. असा लोळवीन की नाही परत फडात येणार नाही. वाघरूबाई, म्हणजे ते पाटेक बाई. वानखेडे काकू, काय झालं? लय अस्वस्थ दिसताय. उशीर होतोय, आम्हाला जायचं आहे. यासी मुंबईवरनं दिल्लीचं इमान पकडायचं आहे. अहो, त्या बैलानं घोळ घातला हो. गोदाक्का, काय पाहुण्यांसाठी जरा पाणी तरी आणा. अहो आता नग, अहो लईच उशीर झालाय हो. अहो थांबा गोदाक्का, जा. अहो तुम्ही पहिले त्या प्रतापरावासनी फोन करा. अहो ते कुठं गेलेत, कधी येणार आहेत, काही मी सांगितलेलं नाही आम्हासनी. तर बैलाच्या पाठी जाणारा माणूस आणखी कसा असणार? काय काय? हा, अहो आमचा तो बैल पळालाय ना हो, त्याच्या मागं गेलं तो आमचं मामांजी. काय काय? नाही पण आम्हाला लय बरं वाटलं बघा. तुम्ही आमच्या राणाजींना बघाय आलात, भेटाय आलात. आमचं हे राणा भाऊजींचं छोट बंधू, पण आमचंच लग्न आधी झालं या. म्हणजे थोरल्याचं सोडून धाकट्याचं अगोदर लगीन झालं? वय, अहो ते समजा त्या बाई. अहो आमचं राणा भाऊजी लई साधं
लई भोळ बघा. अख्खा गाव त्यांना आडानीच म्हणतोय. म्हणजे लिहिता वाचता येत नाही म्हणा त्यांना म्हणून. पण असं जरी असलं नव्ह तरी आमच्या राणा भाऊजींचं प्राण्यांवर लई जीव. अहो एक वेळ दिवसभरात माणसांशी काही बोलायचे नाहीत ते, पण गुरांशी. आता तो बैल पळालाय ना आमचा, तो त्यांचा दोस्त मित्र. अहो सांगायची गोष्ट म्हणजे आमचं राणा भाऊजी अख्ख्या पंचक्रोशीत पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. सारखं आपलं मातीतच खेळत असतात. दिवसभर लहान पोराटोरांबरोबर गावभर हिंडत असतात. नाही पण आमचं राणा भाऊजींना कशाची फिकीर नाही. म्हणजे कोण काय बोलल, कोण काय म्हणल, काही वाटत नाही त्यांना. म्हणजे आता बघा, एवढं शिक्षण मंत्र्याचं पोरग पण काय नाही. लय शांत आमचं राणा भाऊजी, पण तेवढंच तापट. कधी टाळकं सनकलं का समोरच्याची हाडं तोडली म्हणूनच समजा. अहो तसं नाही, म्हणजे त्यांना कळत नाही हो राग कधी कुणावर कसा काढायचा ते. नाही नाही नाही, पण लग्नानंतर आपल्या माणसांवर रागवायचं नाही अशी शपथ घेतली आम्ही त्यांच्याकडनं. पण तापट माणसाचं काही सांगता येतंय का हो? आबा अहो कोणी बघल बैलाच्या मागणं जाताना तर काय बोलल? अरे सूरज, आपण पैशाच्या मागे थोडीच धावतोय होय. अरे माणसाच्या जनावरांच्या मागे धावणं चांगलं असते, काय नाही होत त्याने. काय हे आम्हीच नुसते बडबड करत बसलोया, तुम्ही बी बोला की काहीतरी. अहो आम्ही असं ऐकलंय का तुमची पोरगी लई शिकल्या म्हण. आता तुमच्या शिकलेल्या पोरी बरोबर आमच्या अडाणी राणा भाऊजींचं लग्न जमलं तर लई बरं होईल. आता तुमच्या पोरी बरोबर आमच्या राणा भाऊजींचं लग्न जमलं तर त्या निमित्तानं का होईना आमचं राणा भाऊजी जरा शांत होतील बघा. उठा आता चला. अहो काय काय झालं काकू? अहो नाही नाही, आता लयच टाइम झाला, आता जाऊ द्या मस्त. अहो असं जाऊ नका हो, आम्ही हात जोडतो पाहिजे तर. तुम्ही असं न खाता पिता गेला तर मामाजी वरडतील की आमासनी. नका जाऊ, आत्ता ते बैलाला पकडून आणतील बघा आणि तुमची भेट होईल राणा भाऊजींशी. हे बघा, त्यासनी म्हणावं सावकाश पकडा बैलाला, आम्हाला काय घाई नाही. पुढच्या येळेला भेटू आम्ही. चला हो. आओ आओ सावकाश पकडा म्हणावं बैलाला. काय गोधक्का, किती येळ पाहुणं कंटाळलं आमच्या दोघींशी बडबड करून करून. आणि मामांजींनी तुम्हाला काय सांगितलं होतं? पाहुण्यांकडे लक्ष द्या, त्यांची खातिरदारी करा. आणि तुम्ही? वहिनी साहेब, तुम्हीच मला आज जायला सांगितलं सा, म्हणून गेले म्या. आमच्या जीवाचं घोर तुला समजत नाही. अरे आमच्या डोक्यात कायम एकच प्रश्न असतोय की तुझ्या आईला दिलेल्या वचनाचं काय? तू तुझ्या आई समोर वचन द्या आम्हाला की आम्ही सांगू त्या पोरीशी लगीन कर. आम्हाला वचन दे राणा.